तर मित्रांनो, मी आणि रविबाई झोपलेलो आहे बरं का कॅबिनवर. तर विषय असा होता, आपण आज घरी चाललो होतो बरं का. ही गाडी ना येवल्यापर्यंत होती, त्याच्यामुळे म्हणलं येऊ द्या आम्हाला येवल्यापर्यंत. आपली तर झोप झालेली होती बरं का, पण आपल्या मित्राची काय झोप झालेली नाही दिसत भाऊ. पार ऊन पडलं तरी काय उठा ना भाऊ अजून बी. यार उठ ना, पार ऊन पडलं ना भाऊ. आणि बघा मी पार खाली उतरलो तरी अजून वरतीच मोबाईल बघतोय भाऊ आपला मित्र. तर मस्त पैकी तोंड बिंड धुवून म्हणलं आता चहा घेऊ मस्त फ्रेश होऊन, नाही का. फायनली मग गाडी बिडी चालू करून निघलो बरं का आम्ही सगळे. चहा आलेल्या वारं चालू होतं, म्हणलं गॉगल बिगल घालून पाहत ते तर एलियन वाणी दिसायला लागलो बघ मी. ह्या गाडीचा काय विषय काय माहित भाऊ, अख्खी काळी होऊन जायले तिथं. आणि आपल्याला पुढे 20 किलोमीटर उतरायचं होतं, त्याच्यामुळे म्हणलं सागर बोल चला म्हणलं कुठंतरी चहा प्यायला थांबवा म्हणलं. गाडी बिडी उभी करून आपण आलो बरं का हॉटेल डिसेंटला. मस्त पैकी हॉटेल मध्ये येऊन तिघांनी मस्त पैकी चहा बिया घेतले बरं का. काय भानगडे काय ना भाऊ, चहा पिल्यावर इतकं फ्रेश होतं ना भाऊ. चला मग जाऊ म्हणलं, लय उशीर होईन आपल्याला घरी जायला. सागर भाऊला भेटलो आणि चला म्हणलं जायला उशीर होतोय म्हणलं, तुम्ही बी जा म्हणलं दम्मानं. ते म्हणे ओके. आणि येऊन न्यायला आपल्याला आपला भाचा आलेला होता बरं का. मस्त पैकी एक ठिकाणी बसून घेतलं बरं का, कारण की रोशन भाई येणार होता. आणि आल्या पहिले भेटलो मस्त पैकी चहा बिया घेतली बरं का सगळ्यांनी. चहा पाणी फायनली झाले बरं का. मग रोशन भाई म्हणलं येतो म्हणलं आपल्याला घरी जायला उशीर हो राहिला, कारण की आम्ही सकाळपासून आंघोळ बी नव्हती केलेली बरं का. आणि आबळ तर इतकं आलेलं होतं वैजापूर साईडला, म्हणलं पाऊस वल्लो होतो काय नो आज. फायनली मग आपण आपल्या गावाला आलो बरं का. आपण केस असे तैट झाले ना भाऊ आमचे. घरी आल्या मित्रांनी माझी बॅग दिली भाऊ फेकून. चलो फिर निकलते अब अपनी मंजिल के तरफ. अपनी मंजिल म्हणजे घराच्या बरं का. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय बाय.